साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप. श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढलाय. 7 वेळा 7 चिन्हावरती निवडून आलोय. मी तसा पोहोचलेला माणूस आहे. आता आजारपण पळालंय. मग विकासासाठी कशाला हवाय आमदार नवा, असा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा इथे दिला आहे. श्रीगोंदा इथे 536 कोटी खर्च अपेक्षित असलेल्या मांडवगण ते पेडगाव आणि कोळगाव वडाळी श्रीगोंदा रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय. बबनराव पाचपुते पुढे म्हणालेत की सत्ता आपण जनतेच्या विकासासाठी वापरण्याचं काम केलंय. सैनिक बांधवांनी शहीद जवान स्मारकासाठी 10 लाख मागितले आणि 1 कोटीचा निधी मंजूर करून दिला. मुस्लिम बांधवांच्या ईदगाह मैदानासाठी 1.25 कोटीचा निधी मंजूर करून दिला. पण काहींना लक्ष्मी झोप येऊ देत नाही. विक्रमसिंह पाचपुते म्हणालेत की हायब्रिड योजनेमधनं एका मतदारसंघात एकच रोड करण्याचं धोरण असताना बबनराव पाचपुते यांनी 536 कोटीचे 2 रोड मंजूर करून घेतले आणि श्रीगोंदा ते बेलवंडी फाटा हा 400 कोटीच्या रोडचं टेंडर झालाय. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविस्कर यांचं भाषण झालंय. यावेळी प्रतिभा पाचपुते, प्रताप पाचपुते, कार्यकारी अभियंता लक्ष्मण जाधव, गणपत काकडे, पोपट खेतमाळीस, बाळासाहेब महाडिक, बापूसाहेब हिरडे, तसेच देवयानी शिंदे, मारुती औटी, बापू गोरे, राजेंद्र उकांडे, रमेश लाढाणे आदी या ठिकाणी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनामार्फत माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब, तसंच आपले मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थसहाय्याअंतर्गत जे आपण कामं मंजूर झालेली आहेत महाराष्ट्रभर, तसंच हायब्रिड ॲन्युटी मॉडेल अंतर्गत पण बरीच कामं मंजूर झालेली आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ते भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यावा आणि स्थानिक लेवलला त्या ठिकाणी भूमिपूजन करावे असे एक आमच्या राज्यस्तरावरचं प्लॅनिंग होतं. त्याप्रमाणे शासनाच्या सूचनेप्रमाणे आपण ओव्हरऑल एकत्र कार्यक्रम घेतला. त्याप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यामध्ये आता एक पेडगाव श्रीगोंदा रस्ता किलोमीटर 21 ते 34, काष्टी श्रीगोंदा देवगाव मांडवगाव रस्ता किलोमीटर 15,600 ते 48, असं जवळपास 45 किलोमीटरचे कामं 2 पदरी धावपट्टी म्हणजे 7 मीटर कॉन्क्रीट करणं आणि दोन्ही बाजूला 1.5 मीटरचे साईड शोल्डर. आणि त्याचप्रमाणे एक दुसरा रस्ता कोळगाव सुरोडी वडाळी श्रीगोंदा पेडगाव रस्ता MDR 62 किलोमीटर 00 ते 21, टोटल लेन जवळपास 21 किलोमीटर. त्याचं 5 मीटरची धावपट्टी आणि 1-1 मीटरचे दोन्ही साईडला साईड शोल्डर असं कॉन्क्रीट रस्त्याचं काम. असे जवळपास 45 अधिक 21 या मोठ्या प्रमाणात एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण श्रीगोंदा तालुक्याच्या बाजूला कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपण आज काम चालू होत आहे. आणि हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत पण एक नव्याने रस्त्याचं काम आज वर्क ऑर्डर होईल. त्याचे सविस्तर तपशील बाकी देतोच मी. तर ह्या सर्व कामांचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता इमिजिएटली आपण हे काम पुढच्या 8 दिवसामध्ये सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे. आणि दर्जा राखून, उत्तम दर्जा राखून काम करू आपण. अहिल्यानगर जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्राम हा श्रीगोंदा तालुक्यामध्ये आदरणीय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रयत्नामुळे मंजूर झालेला आहे. कामं आपण वेळेत पूर्ण करू असं नियोजन आहे सार्वजनिक बांधकामाचं. जवळजवळ 2.5 वर्ष मुदत आहे, पण आमचं नियोजन आहे 1.5 ते पावणे 2 वर्षामध्ये ही कामं पूर्ण करतील असं आमचं नियोजन आहे. श्रीगोंदा मांडवगण आणि श्रीगोंदा पेडगाव, त्याचबरोबर श्रीगोंदा कोळगाव आणि हे रस्ते अतिशय महत्त्वाचे रस्ते दळणवळणाच्या दृष्टिकोनातून होते. याचं आज भूमिपूजन पार पडतं आहे.
त्याचबरोबर श्रीगोंदा ते बेलवंडी फाटा, ज्याच्यामध्ये श्रीगोंदा झालं, पारगाव झालं, बेलवंडी, देवदैठण अशी सगळी गावं ज्या या रस्त्यावर येतात, त्यामुळे या गावांच्याही दृष्टिकोनातून जो दळणवळणाचा महत्त्वाचा रस्ता होता त्याची वर्क ऑर्डर आज पूर्ण होती. त्यामुळे हे चारही रस्ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये चालू होणं अपेक्षित आहे. म्हणजे जरी आचारसंहिता लागली तरी या रस्ते सुरू व्हायला कोणती अडचण राहणार नाही. आता त्याची सगळी जुळवाजुळव यंत्रसामुग्री होऊन, कारण ही कामं सोपी नाही आहेत. ही कामं मंजूर करण्यासाठी अथक प्रयत्न आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बबनदादा पाचपुते यांना करावे लागले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं होतं. म्हणजे जसं मगाशी बाविस्कर साहेबांनी सांगितलं, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर श्रीगोंद्यामध्ये डेव्हलप होतं आहे. आज CRFच्या माध्यमातून, आदरणीय गडके साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 125 कोटी रुपये मागच्या 1-3 महिन्यामध्ये मंजूर झाले. त्याचीसुद्धा वर्क ऑर्डर्स आम्ही आता करून घेतो आहे. काहींच्या झाल्यात, काहींच्या वर्क ऑर्डर्स 1-2 दिवसामध्ये अपेक्षित आहेत. आणि काही महत्त्वाचे जे रस्ते आहेत, म्हणजे श्रीगोंदा हा उत्तर दक्षिण असे रस्ते उत्तम श्रीगोंद्यामध्ये डेव्हलप झाले होते, पण पूर्व पश्चिम रस्त्यांची काही अडचणी होत्या, काही कमतरता होती. त्यामुळे पूर्व पश्चिम रस्त्यांवरती आपण जोर देऊन श्रीगोंद्यामध्ये अनेक पूर्व पश्चिम रस्तेसुद्धा आपण मंजूर केले होते. त्यांच्या थोड्याशा टेंडर प्रक्रियेला वेळ लागला होता. ते सुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. पुढच्या आज उद्यामध्ये त्याचेसुद्धा वर्क ऑर्डर्स होणं अपेक्षित आहे. पण श्रीगोंद्यातला जो आपला नगर तालुका आहे, या नगर तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणावरती रस्त्याची विकास कामं सुरू आहेत आणि ही कामं उत्तम दर्जाची करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. तरीसुद्धा मला नागरिकांना एक विनंती करायची आहे, कारण कोणताही विकास होत असेल तर ती एकट्या दुकट्याची कोणाची जबाबदारी नसते, ती आपली सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी असते. ज्या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की रस्त्याचं काम हे चांगलं होत नाही आहे किंवा तो दर्जा राखला जात नाही आहे किंवा नियमाप्रमाणे होत नाही आहे, तर आपल्याला पूर्ण अधिकार आहेत की आपण लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला ते आमच्या कानावर घालू शकता किंवा प्रशासनाच्या कानावर घालू शकता. आमचा कोणाचाही उद्दिष्ट असा नाही की एखादा ठराविक कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं आहे. ज्या ठिकाणी चूक होते ती चुकीला चूक म्हणायचे आमची सगळ्यांची मानसिकता आहे. जर आपल्याला तसं काही निदर्शनात येत असेल तर आपण हक्कानी सांगा. उगाच टीका करण्यापेक्षा, हे तुम्ही टीका करण्यापेक्षा बरोबर या, एकत्रित येऊन आपण विकास करूयात. कारण विकास हा एकटा व्यक्ती करू शकत नाही, त्याला सगळ्यांचा हातभार लागणं गरजेचं असतं. आणि मराठीमध्ये म्हणच आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे निंदक असला तरच माणूस चांगला वागू शकतो. त्यामुळे ह्या निंदकांनी सुद्धा मागे निंदा करण्यापेक्षा आमच्यापर्यंत ती निंदा येऊन द्यावी, म्हणजे त्या निंदेला, त्या चुकांना आपण नक्कीच सुधारणा करू शकू. कारण एखादं काम झालं आणि फक्त आमदाराचा नाकारतेपणा दाखवायचा, लोकप्रतिनिधीचा नाकारतेपणा दाखवायचा म्हणून होत असताना काहीच बोलायचं नाही आणि झाल्यानंतर चर्चा करायची. याच्यापेक्षा जर होत असताना आपल्याकडे निदर्शनात त्या गोष्टी येत असतील तर प्रशासनाला आपण डायरेक्ट संपर्क करा, आमच्या कानावर घाला, आपण त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आणि ही कामं काही फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न होता हे विकास कामं आहेत. आणि अनेक दिवसापासून ही भूमिपूजन आमची राहिली होती, पण आम्ही भूमिपूजनासाठी कोणतीही कामं रखडून दिली नाही, कामं भूमिपूजनासाठी थांबवली नाही. अनेक ठिकाणी आपण पाहता विकास कामं सुरू आहेत, भूमिपूजनाच्या अभावी सुद्धा आम्ही सुरू केलेली आहेत आणि ही कामं उत्तम दर्जाची व्हावीत या पद्धतीने आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.